आमच्या नागपूर जिल्ह्यामध्ये हिंगणा मतदारसंघ आहे रमेश भाऊ बंग साहेबांचा। या मतदारसंघामध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात बोगस मतदान म्हणजे जे धामण्याचे रहिवासी आहे, धामण्याला ज्यांचं मतदान आहे, धामणा म्हणून एक गाव आहे, तिथे अनेक वर्षापासून मतदान करतात, त्यांना घेऊन वानाडोंगरीला गेलेत आणि वानाडोंगरी येथे त्या धामण्याच्या लोकांचं मतदान केलं नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये। असे जवळजवळ 118 लोकांचे नाव आम्हाला सापडलेले आहेत आणि त्याच्यामुळे या कामगारांना यांचं बोगस एपिक कार्ड तयार करण्यात आलं वानाडोंगरीचं। म्हणजे त्यांचं धामणा या गावाला सुद्धा त्यांचं होटिंग आहे आणि त्यांचं खोटं होटिंग वानाडोंगरीला दाखवण्यात आलं आणि जवळजवळ गाडीमध्ये बसून 118 लोकांना त्या ठिकाणी वानाडोंगरीमध्ये नेलं। तिथं त्यांचं बोगस मतदान भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यात आलं। भारतीय जनता पार्टीचे धामण्याचे जे महामंत्री आहेत भारतीय जनता पार्टीचे तुषार सरोदे यांनी हे संपूर्ण अशा पद्धतीचं धामण्याचे लोकांचे वानाडोंगरी या गावामध्ये खोटे त्यांचं मतदान तिथे नोंदवून त्यांचं मतदान करून घेतलेलं आहे। इथे आमच्याजवळ आमचे एक सहकारी आहेत तुळशीरामजी बेहरे, हे आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकारी आहे। यांच्या पत्नीचं सुद्धा जे राहतात धामणा येथे, यांच्या पत्नीचं तुळशीरामजी बेहरे यांच्या पत्नीचं वानाडोंगरीला त्यांनी त्याची नोंदणी करून घेतली आणि यांच्या पत्नीच्या मागे लागले होते की तुम्ही चला वानाडोंगरीला मतदान करायला। तुळशीरामजी बेहरे यांच्या पत्नीने सांगितलं की आम्ही अशा पद्धतीनं खोटं काम करणार नाही, म्हणून अशा पद्धतीनं आपल्याला मी दाखवतो जे नाव धामण्याला आहे हे धामण्याचं कार्ड आणि तेच नाव तिकडे वानाडोंगरीला आहे। अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे जे तुषार सरोदे महामंत्री आहेत धामण्याचे, त्यांनी अशा पद्धतीनं 118 लोकांना आतापर्यंत आमच्या लक्षात आलेलं आहे आणि त्याचबरोबर आमची जी आता माहिती आहे हे आता अजून तक्रारलेली आहेत की डिगडोला, अकोल्यावरनं, वाशिमवरनं, कळमेश्वरवरनं, पारशिवनीवरनं अशा पद्धतीनं डिगडोला सुद्धा अशाच पद्धतीचं बोगस मतदान त्यांचं त्या ठिकाणी नोंदवून त्यांचं सुद्धा मतदान त्या ठिकाणी डिगडोला करण्यात आलेलं आहे। हे सर्व माझ्या मागे जे उभे आहेत त्यांनी अशा पद्धतीचे संपूर्ण कागदपत्र इथे आणले आहेत। याची रीतसर आता आम्ही तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार, जिल्हाधिकारी करणार आणि पोलिसांना सुद्धा त्याची देणार की याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे। म्हणजे या नगरपालिकेच्या निवडणुका जिंकण्यासाठी बाहेरून मतदान आणायचं, त्याचं खोटं मतदान नोंदवायचं आणि या नगरपालिकेच्या निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करायचा, अशा पद्धतीचा सगळा या पद्धतीचं संपूर्ण हिंगणा मतदारसंघामध्ये जो रमेश बंग यांचा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी चालू आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही आता रीतसर तक्रार निवडणूक आयोगाला आणि कलेक्टरला करणार आहोत। आणि त्याच्यामध्ये एक आहे की त्याचबरोबर धामणा ग्रामपंचायतच्या सदस्या, त्यांचं नाव आहे देवकू निखाडे, या देवकू निखाडेने सुद्धा त्या ग्रामपंचायत सदस्य आहेत धामण्याच्या, त्यांनी सुद्धा तिथे जाऊन वानाडोंगरीला त्यांचं मत नोंदवण्यात आलं, तिथे सुद्धा जाऊन त्यांनी मतदान केलं आणि या सर्व लोकांना जेव्हा पकडलं, काही लोकांनी मतदान केल्यानंतर रमेश भाऊंनी मला सांगितलं, आम्ही सगळे धावपळ केली, तिथे काही लोकांना आम्ही पकडल्यानंतर व्हिडिओ आहे त्यांचा व्हिडिओ आम्ही घेतला आणि त्यांना विचारलं की तुम्हाला हे कोणी केलं, तर त्यांनी तुषार सरोदेचं नाव सांगितलं भारतीय जनता पार्टीचं आणि त्या तुषार सरोदेंनी आम्हाला सांगितलं, म्हणाले की या तुम्ही वानाडोंगरीला जायचं आणि तिथे कमळाला तुम्हाला मतदान करायचं आहे। त्यांना 2-2 हजार रुपये मतदानासाठी त्या ठिकाणी तुषार सरोदे भारतीय जनता पार्टीचा महामंत्री यांनी दिले आणि त्यांच्याकडनं सर्व खोटं मतदान त्यांच्या ठिकाणी करून घेतलं। अतिशय हा गंभीर विषय आहे। अशा पद्धतीनं
अनेक ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये हे प्रकार झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये तर मला कल्पना आहे, पण अशा पद्धतीच्या तक्रारी इथे येत आहेत. आता वाशिमवरनं मतदान इथे आणून इथे मतदान करून घेतलं, अकोल्यावरनं आणून मतदान करून घेतलं. या गंभीर विषयाची आम्ही तक्रार निवडणूक आयोगाला करणार आहे. सोबत 150 लोक त्यांचं सुद्धा मतदान वाणडोंगरीच्या बूथ क्रमांक 12 झालेलं आहे. आता जी माहिती दिली देशमुख साहेबांनी ते सगळं मतदान बूथ क्रमांक 10, 11, 12 झाला आहे. आणि देगव्याचे मत हे 150 मतं त्यांचं नाव दोन ठिकाणी आहे. देगव्यामध्ये पण आहे 340 लोक 150 लोकांचं, आणि वाणडोंगरीमध्ये आहे. ह्या अशा प्रकारचे दुबार मतदान आहे. असंही आमच्या मतदारसंघात फार मोठ्या प्रमाणात बोगस मतदान आहे. त्याची नोंद वारंवार करून आमचं पिटिशनसुद्धा कोर्टात आहे. आणि त्यामुळे ह्या निवडणुकीत फार मोठ्या प्रमाणात बोगस मतदान करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने वारणोगुडी, डिगडो, नेल्लो या सर्व नगरपंचायतीमध्ये केला. त्याकरताच आम्ही सगळे आलो आपल्याकडे. त्या ठिकाणी प्रामुख्याने आपण हे पंकज आमचे ती उपस्थित ज्या 118 महिला पुरुषांनी मतदान केलं असं तुम्ही म्हणतात, ते कधी काळी वारणोगरीत होते का? नोंदणी कशी झाली? म्हणजे नोंदणीसाठी तुम्हाला तिथे वास्तव्य करावं लागेल, तिथे किरायापत्र काही? एक मिनिट मी सांगतो. सगळी बोगस नोंदणी झाली. जसं कोंढाळीच्या संजय राऊतचं जसं वानाडोंगरीला बोगस मतदान करून दिलं, तसं संजय राऊत कोंढाळीचे मतदार होते. कोंढाळीला चारदा ते ग्रामपंचायती निवडणूक लढले. त्यांनी कोणताही अर्ज माझा वानाडोंगरीला करावा असा दिला नसताना सुद्धा त्याचं मतदान त्याचं नोंद त्या ठिकाणी वानाडोंगरीला झाली होती. त्याच पद्धतीनं धामण्याचे जे मतदार जे तिथं मतदान करत होते अनेक वर्षात, रहिवासी धामण्याचे, पण या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी त्यांना बोगस पद्धतीनं त्याची नोंदणी करून त्यांच्याकडनं मतदान करून घेतलं भारतीय जनता पार्टीने. हा अतिशय गंभीर विषय आहे. म्हणजे या निवडणुकीमध्ये काय चालू आहे काय नाही, आम्ही तर सुरुवातीपासून ओरडत होतो की या पद्धतीनं या सर्व मतदार याद्याची तपासणी पहिले करा, ज्या चुका आहे त्या दुरुस्त करा, आणि त्या दुरुस्त करून मग निवडणुका घ्या. आम्ही सातत्याने आम्ही सर्व निवडणूक आयोगाला सांगत होतो, पण निवडणूक आयोगाने याच्याकडे काही लक्ष दिलं नाही. फार मोठ्या प्रमाणात बोगस मतदान नागपूर जिल्ह्यामध्ये अनेक मतदारसंघामध्ये याच पद्धतीने झालेलं आहे. सर मैं डिट्टो साहब की पार्टी से, मेरा नाम है देवेंद्र पंकज उदय सिंह. उमेदवार है क्या सगळे? हाँ सर मैं उम्मीदवार हे सगळे उमेदवार आहेत. दोन उम्मीदवार 2-3 उमेदवार आहे, बाकी मतदार आहे का एखादा असं कोणीतरी? हाँ. अरे हा आहे ना मतदार, याची बायको आहे ना. सर ये भी मतदार है, ये भी मतदार. मतदान केलेलं कोणी आहे का? एक मिनिट. तुम्ही केले? तुम्ही कुठले आहेत? डिट्टो हा? प्रभाग 5 में आता है डिट्टो. 118 पैकी कोणी आलाय का आता? हे आले ना, याची बायको. माझ्या पत्नीचं नाव मतदार हा तुषार बेहरे. हा तुषार कोणी आले? नाही मी आलोय. तुम्ही मतदान केलं का तिथे? नाही माझ्या पत्नीचं नाव त्या ठिकाणी आहे म्हणून मला सूचना केली. मी म्हटलं आम्ही आजपर्यंत असे कामं केले नाही. 118 पैकी कोणी नाही आलं का? अरे हे आहे ना त्यांचे पत्नी आले ना, पती. यांना ते घेऊन गेले होते ना, ते तर घेऊन गेले होते. हे पहा तुषार, एक मिनिट, तुषार बेहरेच्या पत्नी याचं 118 मध्ये नाव आहे. एक मिनिट. आणि हे पहा सुषमा तुषार बेहरे, प्रभाग क्रमांक 12-2, यादी भाग क्रमांक 280, अनुक्रम क्रमांक 642 यांचं धामण्यामध्ये नाव आहे. याच्या पत्नीचं नाव दिलं वानाडोंगरीमध्ये, आणि यांच्या पत्नीला जाऊन सांगितलं की तुला 2000 रुपये देतो, तू मतदान करायला चल. याला माहीत पडलं तर यांनी सांगितलं मी माझ्या पत्नीला असं काम करायला लावणार नाही, आणि यांनी आम्हाला तक्रार केली. मला ज्यावेळेस सर्व आले होते का यांच्याकडे? माझे सर्व यांच्याकडे आले होते. हा हा आता 117 झाले, यांनी नकार दिला. हा, नकार दिला मी. काही लोक मला असे भेटले, समजा म्हटलं आपलं हे बोगस मतदान आहे, इकडे पहा. बोगस मतदान आहे. आपल्या ज्या ठिकाणी आपलं मतदान आहे त्या ठिकाणी आपलं करणं आवश्यक आहे. आणि तो पैशाचा आम्ही दाखवून काही लोक त्याला बळी पडले आणि ते मतदान करायला निघून गेले. आमच्या पश्चात समजा कोण तुमच्याकडे आलं होतं? नाव घेऊन तुषार सरोदे. समोर कोण सांगा? तुषार सरोदे आमच्या इकडे आला होता. आणि भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचा महामंत्री तुषार सरोदे. तुमचा माझ्या समीर मेघेवर यांच्यावर आरोप आहे. कुणावर आरोप आहे? स्पेसिफिक आरोप कोणावर? आरोप आता समीरनीच केलं असणार ना. तिथला आमदार कोण आहे?
भारतीय जनता पार्टीचा तिथला जो प्रमुख आहे तो समीर मेघेच आहे. त्यांनी किंवा त्याच्या कार्यकर्त्यांनी, त्याच्या सांगण्याहून त्याच्या कार्यकर्त्यांनी केलं असणार. नाही, या संबंधीची तक्रार, रितसर तक्रार आम्ही आयोगाला केली होती, कलेक्टर साहेबांना कॉपी केली आहे. कोणत्याही प्रकारचा मतदारात दुरुस्ती केली नाही आणि त्यामुळे त्या मतदारात तसंच ठेवलं. 2,000 रुपये घेतले सांगा दोरात. दिल्लीमध्ये या संदर्भात काँग्रेस मोर्चा घेणार आहे. की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या माध्यमातून पहिलेच ठरलं होतं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे स्थानिक नेते आहेत त्यांनी त्या जिल्ह्याची राजकीय परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा. आणि आता तो पुणा जिल्ह्यामध्ये माननीय शरद पवार साहेब असल्यामुळे तिथे त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं असेल आणि निर्णय घेतला असेल तसा. शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार नाही. महानगरपालिका जिल्हा परिषदेमध्ये असं आहे की भारतीय जनता पार्टी सोडून या निवडणुकीत आपण पाहिलं की भारतीय जनता पार्टी सोडून अनेक पक्षांनी आपल्या आपसात युती केलेली आहे. कारण की स्थानिक परिस्थिती थोडी वेगळी राहते आणि स्थानिक परिस्थिती पाहून त्यानिमित्तानं अनेक जिल्ह्यामध्ये त्या पद्धतीचा निर्णय झालेला आहे. फक्त भारतीय जनता पार्टी सोडून सर्व ठिकाणी अलग अलग युती झालेली आहे. थँक्यू सर. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी सांगितलं मुंबई महानगरपालिकेत आमचाच आमदार करू. भाजपनं तिकडे चर्चा झोपलेले आहेत सगळं. आता कशा प्रकारच्या लढाया महायुतीमध्ये चालू आहे याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेते असो, ठाण्याचे किंवा बाकी जिल्ह्यातले, किंवा शिवसेनेचे असो की अजित पवारच्या पक्षाचे राष्ट्रवादीचे असो, कशा पद्धतीनं शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये वाद त्या निमित्तानं अनेक ठिकाणी निर्माण झालेला आहे याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. त्याच्यामुळे महायुतीमध्ये एकमेकाच्या पक्षावर विश्वास नाही. अविश्वासाचं वातावरण संपूर्ण महायुतीमध्ये तिन्ही पक्षामध्ये आहे. आणि त्याच्या बाबतीत आपल्याला सर्व माहीत आहे की काय काय घडलं, काय काय नाही. म्हणजे शिवसेना शिंदे साहेबाच्याच गटाचे जे प्रमुख आहे आमदार आहेत ते भारतीय जनता पार्टीचे पैसे त्या निमित्तानं कुठं आहेत त्यांच्या नेत्याकडे ते पकडून देतात. नितेश राणेच्या बाबतीत आपल्याला करतात, त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या घरातले पैसे पकडून दिले. इतक्या मोठ्या प्रमाणात यांच्यामध्ये अविश्वास आहे आणि तिन्ही पक्षामध्ये महायुतीमध्ये मोठा वाद त्या निमित्तानं निर्माण झालेला आहे. मीरा भाईंदरमध्ये शाकाहारी मांसाहारी वाद पुन्हा चव्हाट्यावर आलेला आहे. शाकाहारी लोकांनाच फ्लॅट दिल्या जातील असं तिथे आहे. माजी गृहमंत्री म्हणून या सगळ्या प्रकरणाकडे एक्झॅक्टली काय माहिती नाही याच्यावरती काय तर. एक शेवटचा प्रश्न आहे. हापूस आंब्यावरती आता गुजरातनं दावा ठोकला आणि GI इंडिकेशन जे असतं त्या GI इंडिकेशनवर वलसाड हापूस म्हणून त्यांनी प्रयत्न केला आहे की GI इंडिकेशन हे वलसाड कोकणवासियांना नाराजी आहे. असं आहे की संपूर्ण भारतामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये हापूस जो प्रसिद्ध आहे तो कोकणातल्या देवगडचा हापूस प्रसिद्ध आहे. आणि देवगडच्या हापूस आंब्याला बाजारामध्ये चांगला भाव राहतो आणि सर्वांना देवगडचा हापूस पाहिजे. अशा परिस्थितीत आता हापूस आंब्यावर अजून कोणत्या राज्यातलं जरी काही क्लेम करत असेल तर सर्व लोकांना माहीत आहे की सर्वात चांगला हापूस आंबा हा कोकणातलाच आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही जास्ती वाद वाढण्याची काही याच्यामध्ये प्रश्न उपस्थित होत नाही. चला, थँक्यू.